मी संजय दिनकर आलिमकर. मी ही जागा, इथला मूळ शेतकरी असून ही जागा माझ्या कब्जामध्ये आहे आणि या जागेचे न्यायप्रविष्ट बाब आहे. 5 ठिकाणी या जागेविषयी काय माहिती का, कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे. आणि न्यायप्रविष्ट बाब असताना जे भूमाफी आहेत त्यांचं नाव आहे संजय श्रीपत आलिमकर, बलराम श्रीपत आलिमकर. हे ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि वारंवार मोजणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, या जमिनीमध्ये न्यायप्रविष्ट आहे, जी न्यायप्रविष्ट बाब आहे, जिथपर्यंत या न्यायप्रविष्ट जर बाब या नाही होत, लास्ट निकाल नाही लागत, तिथपर्यंत आम्ही या जागेमध्ये काही करून देणार नाही. आणि या इथले आम्ही मूळ शेतकरी असून ही आमची वारवडलापासून आमची जमीन आहे, आमचा ताबा आहे. आणि त्याच्यामध्ये साहेब आत्ता बी हा जो 1 मीटर आज बी आहे, आज 25/8 एक त्याची सुनावणी आहे तहसीलदारला, आणि एक सुनावणी आहे तर 1 तारीख 1/9 आहे. याच्यामध्ये काय माहिती आहे का, सामनेवाले काय करतात, ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचं मग एकच म्हणणं आहे, तिथपर्यंत कोर्टाचा शेवटचा निकाल लागत नाही तिथपर्यंत आम्ही या जमिनीमध्ये कोणालाही पाय ठेवू देणार नाही. आता इथे आमची एक कॅबिन होती, त्या कॅबिन हे करून आहे ना, ते रात्री 2 वाजता ती कॅबिन JCBच्या साह्याने तोडली आणि फेकून दिली, साईडला फेकून दिलेली आहे गड्ड्यामध्ये. आणि इथे झाडं होती, ती झाडं बी JCBच्या साह्याने तोडण्यात आली. म्हणून प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की यांच्यावर जरा हे केलं पाहिजे का बाबा, न्यायप्रविष्ट बाबा असताना तुम्ही सर्वेसाठी का यांना या देता, परवानगी देता. जिथपर्यंत लास्ट न्यायप्रविष्ट बाब आहे, न्यायदेवतेचा अपमान करू नये. जिथपर्यंत शेवटची तया नाही लागत, ऑर्डर लागत नाही त्याच्यामध्ये, तिथपर्यंत आम्ही आमच्या जागेमध्ये एकालाही घुसू देणार नाही आणि काही करून देणार नाही, हे बी आहे. दिनकर आलिमकर. ज्या प्रकारे आपण मागच्या वेळेला पण बघितलं की इथे मोठ्या प्रमाणात ते बाउन्सर आणतायत, त्या बाउन्सरचा त्रास आहे का आणि काय इतर माहितीचा? सर कसं माहिती आहे का, आम्ही इथं बाउन्सर आणल्यानंतर मी स्वतः पोलीस चौकीला गेलो असताना पोलीसवाले काय बोलले, हा तुमची न्याय प्रविष्ट बाब आहे तर तुम्ही कोर्टामध्ये जावा. आता ह्या लोकांनी काय केलं, आम्ही जेव्हा आमची कॅबिन आणलेली संध्याकाळी आणली, रात्री लगेच 2 वाजता त्याही आमची कॅबिन खड्ड्यामध्ये लोटून दिली. मी काय बोलतो, जर तुम्ही पोलीस चौकीला असं पैसे भरून गरीबावर तुम्ही अन्याय करत असाल तर आमच्या मागे कोण धावेल आणि आम्ही कोणाकडे जावं? तुम्ही कोर्टात गेलाय का? आम्ही कोर्टात 5 ठिकाणी केस चालू आहेत आणि हे लोक काय करतात, वारंवार पैसे भरूनच्या मोजणी करायला येतात आणि आम्हाला इथून आमची ताबा असताना आम्हाला इथून बरखास्त करण्याचा प्रयत्न करतात. तर माझा न्याय परिषदेला एकच बाब असेल, जोपर्यंत इथला शेवटचा निकाल लागत नाही तोपर्यंत इथे कुठलीही मोजणी होता कामा नये. आणि ही जी यांची केबिन आहे ही लवकरात लवकर आठवून द्यावी, कारण हे लोक तिथं लेडीज गार्ड बसवल्यात आणि त्या लोक आमच्या अंगावर येऊन दमदाटी करतात. उद्या जर काही कमी जास्त झालं तर हे लोक आमच्यावर जाऊन केस करतील, बाबा विनयभंग झाला, अशा कुठल्याही प्रकारचे केस आमच्यावर ते टाकतील. म्हणून आम्ही काय करतो, जेणेकरून कुठल्या इथं हे होऊ नये म्हणून आम्ही जास्त इथे येत नाही आता का, कारण आम्ही चौकीला जाऊन जर आम्हाला न्याय भेटत नसेल मग आम्ही जावं कुठे? पोलिसांकडे काय मागणी? पोलिसांकडे एकच मागणी होती आमची का बाबा, हा केबिन जो ताई लावलेला आहे, आता ताबा आमचा असताना तुम्ही इथे हा बसवलाय कसा केबिन, तुम्ही त्याला हटवून द्या. तर ते मला काय बोलले का, बोलतो तुमची कोर्टामध्ये केस चालू आहे, तुम्ही कोर्टामध्ये जा. तर उद्या इथं काही कमी जास्त झालं तर आम्हाला चौकीला जावं लागणार. आणि हे लोक पोलीस चौकी पैसे दाबून यांनी बांधलेली आहे. आणि हे लोक काय करतात, हे यांचं असंच चालू आहे की तुम्ही इथं या ना, आमच्याशी भांडण करा ना, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकतो. यांची हीच प्रवृत्ती आहे. आणि हे 2 भाऊ आहेत, संजय श्रीपत आलिमकर आणि बलिराम श्रीपत आलिमकर, हे दोघं अख्ख्या गावाला नडलेले आहेत. यांची चौकशी व्हावी आणि यांना कुठेतरी तुरुंगवास भोगावा अशी माझी कलखलीची विनंती आहे. आणि हे जो सपा बिल्डर्स आहेत, हे बघा इथे तुम्हाला बिल्डिंग जे दिसते, याच्या भरपूर मोठा प्लॉट आहे याचा, आणि इथे भरपूर डेव्हलपमेंट केलेली आहे. ह्याला जायला रस्ता नाही. तर माझा सरकारला एकच विनंती असेल का, बा याची CC किंवा OC ही पास कशी झाली याच्यावर इन्क्वायरी व्हावी. कारण हा रस्ता याला जो आहे तो आमच्या जागेतूनच आहे. आणि हे लोक काय करतात, त्याला टच झाल्या पाहिजे सर्व खर्च जो आहे तो बिल्डर करून, यांची पहिलेपासून प्रवृत्ती तीच आहे का, जेणेकरून कुठल्या तरी एका मुसलमान बिल्डरला पकडायचं आणि गावाल्यांच्या मागे लागायचं. आणि अशा प्रकारे हे काय करतात, पोलीस चौकी बांधून ठेवतात आणि आमच्या मागे लागतात. म्हणून मी काय बोलतो, याची चौकशी व्हावी सपावाल्याची, बाबा त्याला रस्ता नाही मग त्याची CC आणि OC पास कशी झाली.
भाविषा तकदीर आलिमकर. इकडे तुमची जागा आहे असा दावा आहे, मात्र इकडे सिक्युरिटी गार्ड वगैरे त्यांनी आणलेत, महिला सिक्युरिटी गार्ड आणले, काय सांगशील त्याबद्दल? महिला म्हणजे आता कसा घरच्या बाया इथं बोलू शकत नाही, इथे येतात ते पुरुषच येतात बोलायला. आणि त्यांनी अशा गार्ड आणून ठेवल्यात का त्या डायरेक्ट अशा समोर येतात का, म्हणजे पुरुष माणूस काही बोलताना असं हे नाही करू शकत. आणि आपल्या वडिलांना माहिती आहे, आता मला मी मुलगी आहे म्हणून सांगते, एवढे या जमिनीसाठी माझे पप्पा एवढे धावपळ करतात ना, आणि त्यांनी असे बॉडीगार्ड आणून ठेवले जशी ही त्यांचीच जागा आहे. असं त्यांनी तिथं तिथं बॉडीगार्ड आणून ठेवल्यात. त्या महिला येतात, त्या बोलतात, हा तुम्ही इथे येऊन आमच्याशी असं वागू शकत नाही. येते मला माहितीये माझे वडील त्यांच्याशी कुठल्या पद्धतीने बोलतात, आपली मर्यादा तिथपर्यंत त्यांनी राखली आहे. पण त्या अशा बोलतात, हा तुम्ही आमच्या तोंडावर येऊन बोलता, तुम्ही आमच्याशी असं वागता, तुम्ही आमच्याशी असं वागू शकत नाही. ती बोलण्याची पद्धत नाहीये. जाणीवपूर्वक घाबरवायचा प्रयत्न करतात. हा, तसं त्यांचं आहे. आणि महिलांच्या आरक्षणासाठी जे चालू आहे जास्त, त्याच्या ह्याच्यात ते अशा वागतात की थोडं जरी जवळ आलं ना, हा आम्ही तुमच्यावर केस टाकू शकतो, किंवा तुम्ही आमच्याशी धक्काबुक्की नाही करू शकत. अशा प्रकारे ते वागलेले आहेत. मी स्वतः बघितले, कारण मी होते त्यावेळी. काय मागणी? माझी मागणी एवढीच आहे की जी जागा आहे, ज्याची आहे, जे नावावर आहे, जे सत्य आहे, त्याच्यासाठी सरकारने हे करावं. आणि जशी धावपळ आता मला माहिती आहे, माझे वडील आहेत, काका आहेत, आजोबा आहेत, त्यांनी ज्या धावपळ केली आहे जागेसाठी, ती जागा आमची आहे, ती आम्हालाच भेटली पाहिजे. माझ्या आजींनी तर स्वतः जागी लावता लावता तिला तिथनं हे केलंय, त्याच्यामुळे आम्ही नाही असं हे करू देऊ शकत. जाईबाई आलिमकर. आमची जागा असून आमचा हक्क उरवले. याही पोलिसांना पैसे देऊन यांच्याकडून पोलीस निघतात ना, माझे पोऱ्यांचे इकून कोण नाही. हा, हे असं कला करायचा, दिसता करा ना, जसं डोले डापून नको या करू याला त्याला. ती पोराई ती या ठेवली इथशी केबिन, तर तिला ती जिशेबी आणून ती केबिनला उरवली. आवरा काही माझी जागा होती ना, तुमची होती. हा, आमचीच आहे बोला ही जागा. रच्चे 2 वाजता येऊन दिसा गावल्या करा ना, असं समोर समोर या ना. हा, आवरा दम कसं देतास. मागे जागा तिथं या करायला लागला, जागा बरं गवत का मोरते ना, ते बोलते मापणी करायची. जागा आमची ना, मापणी का तुमची? मग तवा तुला वाचायला फुटली की बाबा तू अशी का बोलतेस? हा, किती वर्ष होईल बोलतो मापणी करायची आहे, तर मी बोलतो मापणी, जागा आमची ना, मापणी का तुझी? मग तवा तुला कळला ना. मग आता यायचं ना, आता का मागरेला? म्हणून खोटा करू नको, खऱ्याचा या ज्या. बोला ही जागा आमचीच आहे. मी बालाराम शेरोम आलिमकर, आणि ही जागा आमचीच आहे आणि आम्ही लावित होतो. त्यातून आई बलजाफरीने आणून माती टाकली, आणि माती टाकून आता त्यांच्यावरती ते हक्क चालवायला बघतात. याच्यामध्ये पोटामध्ये हा, कोर्टामध्ये केस चालू आहेत 5. कोर्टाचे निर्णय झाल्याशिवाय इथं काही करून देणार नाही आम्ही.